तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर आज ना माझ्या कामाची सुरुवात ना काहीशी अशी झाली होती. सकाळी मी सगळं काही काढलं होतं मायक्रमचं. आणि खूप वेळा काय होतं माहिती का, माझ्याकडून जे काही म्हणजे वस्तू बनवून होते ना, जे काही प्रोडक्ट बनवायचं आहे, तोरण म्हणा किंवा फ्लावर पॉट जे काही बनवायचं आहे ते बनवून ना, जसे धागे राहिलेत ना कट केलेले किंवा काय, ते तसंच मी सगळं ठेवून देते. आणि त्याच्यासाठी मी सेपरेट एक पिशवी केलेली आहे माझ्या एका ह्या सगळ्या साहित्यासाठी. पण त्यामध्ये पण आता ना मला ना साहित्य खूप जास्त झालं होतं आणि खूप सगळा गुंता वगैरे झाला होता. तर चला म्हणलं आधी ते सगळं क्लिअर करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर ना काहीतरी विणायला सुरू करूया. मला एक तोरण बनवायचं आहे, पण ते मी हे सगळं क्लिअर केल्याच्या नंतरच बनवणार आहे. आता खूप जणांना काय वाटतं माहिती आहे का, की हँडमेड वस्तू किती महाग असतात, किती पैसे घेतात हँडमेड बनवणारे, किंवा एवढ्या कुठं महाग असतात का वस्तू, याच्याकडे एवढी स्वस्त आहे किंवा आता दुसऱ्याकडे तेवढी स्वस्त आहे, असं खूप जण आपल्याला कमेंट करतात किंवा विचारतात, किंवा खूप जणांना असे मनातसुद्धा प्रश्न असतात. परंतु त्याच्यामागं मेहनत एवढी असते की नाही. तुम्हाला हा जो लायटर दिसतोय ना इथं पडलेला, ह्या लायटरचे एवढेच सगळे चटके घ्यावे लागतात. ती 1 मिनटाची रील आणि ते 1 मिनटाचं तोरण बनवण्यासाठी, तुम्हाला रील्सवर दाखवण्यासाठी. पण ते तोरण बनवायला त्याच्यामागं 3 ते 4 दिवसाची मेहनत असते. प्रत्येक धागा कट करावा लागतो आणि इथं प्रत्येक गोष्ट ही कशाने होत असते, आपल्या हाताने होत असते. त्याच्यामुळं इथं मशीन नाही किंवा काय नाही, प्रत्येक मणी हाताने ओवला जातो. प्रत्येक धाग्याची गाठ हाताने ओवली जाते किंवा हाताने गाठ मारली जाते. आणि आवरायला हे कमीत कमी सगळी प्रोसेस करायला 3 ते 4 दिवस एक प्रोडक्ट बनवायला जातं. आणि खूप जणांना असं सहजपणे मी बोललेलं ऐकलं की हे एवढं कसं महाग असू शकतं किंवा इतकं महाग आणि तुम्ही खूप महाग देताय. तर खरंच प्रत्येक गोष्टीच्या मागं खूप मेहनत असते आणि असं पटकन बोलून जाणं आपल्याला खरंच बोलायला काय वाटत नाही, पण करायला खूप मेहनत लागते. तर आज ना माझी सकाळपासून मी हे सगळं साहित्य काढलं होतं. मला बनवायला नाही म्हटलं तर हे सगळं व्यवस्थित क्लिअर करायला कमीत कमी 1-1.5 तास लागणार होता. मणी इकडे तिकडे पडले होते, धागे सगळे गुंडाळले होते. त्याच्यानंतर कट केलेले धागे तर खूप शिल्लक राहिले होते. ते सगळे मी अगोदर आज चिटकवून वगैरे घेणार होते. तर ते कसे चिटकायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. पिल्लूनं पण सगळे मणी वगैरे सगळे फोडले होते. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळी डिटेल माहिती मी देतेच. तर असेच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठून कुठून व्हिडिओ बघता ते पण मला सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला ना नक्की सपोर्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळणार आहेत. तर लगेचच आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब देखील करून घ्या. तर हे बघा, रील्समध्ये किंवा कशामध्ये आपण हा सगळा पसारा दाखवत नाही, किंवा हे जे सगळं आहे ते आपल्याला आधीच सगळं जजमेंट करून ठेवावं लागतं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आधी रिंग सगळ्या गोळा करून घेतल्या आणि त्या पॅक करून घेतल्या एकदा. त्याच्यानंतर मनी बाजूला काढले आणि त्याच्यानंतर जे धागे मोठे होते म्हणजे बंडल होते ते बाजूला काढून ठेवले, जे न फोडलेले होते ते. त्याच्यानंतर लोकर वगैरे सगळी वेगळी केली, कारण प्रत्येक गोष्ट कधी कोणती गोष्ट लागेल सांगता येत नाही. आणि काही वेळेस असं होतं की आपल्याकडं असूनसुद्धा ती महत्त्वाच्या टायमिंगला कधी गोष्ट सापडत नाही. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मी पटापटा करून घेत होते. आणि कारण त्याच्यानंतर पिलूला पण आणायला जायचं होतं नाही, तर जर मला 1:30 वाजून गेल्या तर मग मी पिलूला कधी आणायला जायचे नाही का. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या आवरायच्या. आता सगळे बंडल जे जास्त धाग्याचे होते तेच तर बाजूला काढले, पण कटिंग झालेले जे धागे होते ना ते तसेच्या तसे पडलेले होते. आणि त्याचा सगळ्यात जास्त गुत्ता झाला होता. जे कटिंग होते ते म्हणजे आपण कोणतीही वस्तू बनवून थोडेसे 1 इंचीचे किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्त, किंवा 10 इंचाचे त्यापेक्षा कमी असे जे तुकडे धागे असतात ना ते सगळे असे शिल्लक पडले होते. तर सगळ्यात पहिल्यांदा जे बंडल आहेत म्हणजे जे जास्त आहेत त्याचे बंडल बनवून घेतले आणि तुकडे तसेच ठेवून दिले, कारण तुकडे परत मला जोडायचे होते. आता हे तुकडे जोडताना एवढं हाताला भाजतं, पण तरी पण हे वेस्ट करायचं नाही, का तर आपल्याला वस्तू फुकट येत नाही किंवा आपल्या घरी पिकत नाही. ते जसं शेतकऱ्याच्या सगळ्या गोष्टी हे होतात, काय म्हणतात त्याला आपण, वेस्ट जातात, तरी बिचारा हुकचू करत नाही. कधी कांदा म्हणा, कधी टोमॅटो म्हणा, दर नसेल तर फेकून देतात ते. पण तसं आपल्याला इथं विकत भेटते सगळं, आणि या सगळ्या गोष्टी वेस्ट करणं म्हणजे खूप चुकीचं आहे नाही का. त्याच्यानंतर बघा हे तुकडे मी बाकीचं सगळं आवरून घेतलं. आता हे तुकडे राहिले होते, माझा एवढा वेळ गेला होता त्याच्यात. त्यानंतर मी पिलूला घेऊन आली आणि मग हे सगळे तुकडे मी जोडायला घेतले, कारण ह्या तुकड्यांचाच एक पूर्ण बंडल धाग्याचा तयार होईल एवढे तुकडे साठले होते माझ्याकडं. तर कधीतरी 1-2 महिन्यातनं मी हे सगळे तुकडे एकदा जोडून घेत असते. एखाद्या वस्तूला उपयोगी करते, नसेल तर आपल्याला काय स्वतःला बनवायचं असेल तर त्याच्यासाठी हे उपयोगी पडतं नाही का. पण फेकून वगैरे अजिबात नाही द्यायचं, कारण वेस्ट घालवणं म्हणजे एक म्हण आहे बघा आपल्या मराठीत, खाऊन माजावं पण फेकून माजू नये, तसं काम आहे. तर अजिबात फेकून वगैरे नाही द्यायचं. तर 2 टोकाला टोक धरले आणि प्रत्येक धागा मी असं जोडत गेले. मला कमीत कमी हे सगळे धागे जोडायला इतका वेळ चालता, माझी मान दुखायला लागली होती आणि बोटाला तर एवढे जोरात चटके बसत होते लायटरचे की बसच. पण आता जाऊ द्या, हे तर सगळं करावंच लागणार आहे, कारण आपलं काम आहे आणि ते केलंच पाहिजे नाही का. त्याच्यानंतर हे बघा असं काय सगळं मी जिथले तिथं व्यवस्थित केलं होतं आणि सगळा पसारा काय आवरला होता. आणि कसं छान वाटत होतं सगळं आवरलं, आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर वाटतात नाही का.
त्याच्यानंतर ना हे जे झाडांचं दिसते ना बॅगा हे तुटल्या होत्या आणि प्रत्येक कुंडीत 2-2 झाडं आलेत. आता हे उन्हाळ्यात आम्ही ना आंबे वगैरे खाल्लेले होते की नाही ते इथं लावलेले आहेत, पण प्रत्येक कुंडीत 2-2 रोपं ना ते उगाचच उंची वाढत नाही, सावली पडली तर मोठ्या झाडाची बारक्या झाडावर. त्याच्यासाठी ना मी एक नवीन प्रोडक्ट मागवलं होतं, छान असा प्लॅन्ट बॅग. तर म्हणलं चला आता त्याचेच तुम्हाला दाखवावं कशा आल्यात कशा नाही. ह्या पहिल्या आल्या होत्या त्या मी 1 वर्षापूर्वी मागवल्या होत्या आणि आता दुसऱ्या मागवल्यात. काहीतरी 200 का 250 रुपयाच्या काहीतरी आसपास आहेत आणि बघा मस्त अशा ह्या मी मागवलेल्या आहेत. याच्यामध्ये 10 बॅग आलेल्या आहेत. हे पार्सल मला 2-3 दिवसापूर्वीच रिसीव झालं आणि मी फोडून बघितलं होतं, कारण पाऊस पडतो आहे आणि या पावसाच्या ह्याच्यामध्ये लगेच झाडं दुसऱ्या ह्याच्या कुंडीमध्ये लावली तर म्हणजे लागून निघतील, जळणार नाहीत किंवा म्हणजे ते एक झाड वेस्ट नाही जाणार त्याच्यासाठी. तर 10 पिशव्या आलेल्या आहेत त्याच्या आणि याची उंची वगैरे खूप छान आहे, मस्त आहेत ह्या पिशव्या, खूप भारी आहेत. वर्ष झालं तरी आमच्या त्या पिशव्या तुटल्या नाहीत, फाटल्या नाहीत, काय नाही. ती जिथं फुटलेली मी दाखवली ना तिथं माझ्याकडून स्क्रूड्रायव्हर लागला होता, का तर मी ते माती अशी खोदवत होते त्याच्यात, तेव्हा तो स्क्रूड्रायव्हर लागलेला आहे. खूप छान आहेत आणि एकदम छोटी झाडं आपण गावाकडे वगैरे लावली ना तर ते शेळ्या वगैरे खाऊन टाकतात. मग ते हे काही कमी गुडघ्यापर्यंत झाडं याच्यामध्ये उंच होऊ शकतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही गावाकडे नेऊन लावू शकता. तर तुम्हाला याची लिंक हवी असेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन, कमेंट करा तसं तुम्ही लिंक म्हणून. तर हे काहीचं प्रोडक्ट मेशोवरून आलेलं होतं. त्याच्यानंतर ना केसांना मेहंदी लावायची होती. तुम्ही बघू शकता माझ्या केसांची वाढ, मला वाटतं एक 2-3 महिन्यात बऱ्यापैकी छान वाढ झालेली आहे आणि एवढी पातळ झाली होती माझी केसं, आता छान दिसायला लागले. तर त्याच्यासाठी ना एक मेहंदी काढून ठेवली होती, आल्यानंतर ती पण लावायची. मी तुम्हाला दाखवेन की याच्यामध्ये काय लावलं किंवा काय काय मिक्स केले, हे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगेन, कारण आत्ता व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. तर चलो बाय, आजच्यापुरतं एवढंच.